नागपंचमीच्या दिवशी आम्हाला तवाच ठेवता येत नाही. त्या दिवशी कढईतच पोळ्या करायच्या असतात. शंभूराजांसाठी दशम्या केल्या, त्या देखील कढईत. आज रांगोळीने नागोबा काढलेला आहे. दूध, लाह्या, फुटाणे, कान्होले यांचा नैवेद्य दाखवून पूजा झाली. संध्याकाळी कान्होले करायची वेळ आली तर मीठ आणि तेल टाकून कणिक भिजवून घेतली. आता सकाळीच पुरण केलं होतं, पुरणाचे गोळे करून घेतले. म्हटलं आपलं काम सोपं व्हावं, त्याप्रमाणे पुरणाचे गोळे करून घेतले. कणिक भिजवली होती, त्या कणकेचे देखील गोळे करून घेतले. आता त्याला पीठ लावून पुरी इतकं छान लाटून घ्यायचं आणि बारीक असं लाटून घ्यायचं. पातळ लाटून घेतल्यानंतर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि आजूबाजूने व्यवस्थित त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याला जोरात दाबायचं नाही, थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता आई काम करते म्हटलं लेकराने करायलाच हवं ना. पीठ सांडून ठेवलं आहे, रागवली तर रडायला आलं. माझं हातातलं काम सोडलं आणि आधी हे आवरलं. त्यानंतर कढईत पाणी टाकून चाळणीला थोडं तूप लावलं आणि कान्होले वाफायला ठेवले. आठवतं का आपण शाळेत असताना किंवा लहान असताना घरोघरी मुलं यायचे, मातीचे नागोबा करून आणि त्याची पूजा करा आणि दूध द्या म्हणायचे. सो कान्होले आपले वाफवून झालेले आहे, त्यावर तूप लावलं आणि या दोघं बापलेकांना एन्जॉय करायला दिलं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.